एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या सगळ्या सवलती बंद होणार. आता सगळ्यांना पूर्ण तिकीट. 1 मे पासून एसटीचे 5 नवे नियम लागू झाले आहेत. आता हा नियम पाळला नाही तर तुम्हाला एसटीत बसता येणार नाही. नीट समजून घ्या. संपूर्ण महाराष्ट्रात एसटीने फिरणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी 5 नवीन नियम आता लागू केले गेले आहेत. जर हे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला एसटीने प्रवास करता येणार नाही. हे नियम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी लागू केलेले आहेत. आता जे लोक हे 5 नियम पाळतील आणि ज्या लोकांकडे ही 2 कागदपत्रे असतील फक्त त्यांनाच सवलत मिळणार आहे. ही 2 कागदपत्रे कंडक्टरने विचारल्यानंतर दाखवली नाहीत तर तुम्हाला गाडीत बसू दिले जाणार नाही. आणि जर तुम्ही चुकून आत बसलात तर तुम्हाला भर रस्त्यात उतरवून दिले जाईल. जरी तुम्ही संपूर्ण भाडे दिलेले असले, रोख रक्कम काढून दिलेली असली तरी कंडक्टर तुम्हाला धावत्या बसमधून बाहेर काढेल. आणि जर वाद घातला तर तुमच्यावर पोलीस केस होणार आहे. पहा, ज्या महिला 50% म्हणजेच हाफ तिकिटावर प्रवास करत होत्या त्यांच्यासाठीच पहिला नियम आहे. 5 पैकी पहिला नियम खास महिलांसाठी आहे की ज्या 50% तिकिटावर प्रवास करत होत्या. तर दुसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे की जे अर्ध्या तिकिटावर फिरतात. तर तिसरा नियम हा 75 वर्षे पूर्ण झालेल्या लोकांसाठी आहे ज्यांना मोफत फिरता येते. आणि चौथा व 5वा नियम हा सर्व प्रवाशांसाठी आहे. बघा, नियम लई कडक आहेत. हे नियम जर मानले नाहीत तर फक्त दंड होईलच पण कायदेशीर कारवाई देखील होणार आहे. आता तुम्ही कुणीही असा, तुम्ही महिला पुरुष असा, ज्येष्ठ नागरिक असा किंवा लहान मुले जरी असा तरीही तुम्हाला हे नियम पाळावे लागणार आहेत. जर तुम्ही एसटीने कुठे लग्नाला किंवा रोजगारासाठी, सोयऱ्या धायऱ्यांकडे जाण्यासाठी प्रवास करत असाल किंवा रोजच कामाला जात असाल तर हे 5 नियम नीट ऐका. कारण 2 असे पुरावे सरकारने तुमच्याकडे बाळगायला सांगितले आहेत. ते जर पुरावे नसतील तर तुमचा एसटी प्रवास कायमचा थांबू शकतो. एसटीत चढण्यासाठी आता 5 मोठ्या अटी बंधनकारक केल्या आहेत. काही खास पुरावे जवळ बाळगणे सक्तीचे आहे, नाहीतर पूर्ण भाडे भरूनही फिरता येणार नाही. बघा, जे लोक कटकट करतील, जे लोक अटी पाळणार नाहीत तर त्या लोकांना भर रस्त्यात उतरवण्याचा आदेश देखील देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे हे 5 नियम आजपासून अतिशय कडकपणे राबवले जाणार आहेत. जे लोक सवलतीचा लाभ घेत होते, ज्यात म्हातारी माणसे आणि 50% सूट घेणाऱ्या महिला आहेत, तसेच जे पूर्ण तिकीट काढतात किंवा पास वापरतात त्या सर्वांनाही नियम लागू आहेत. नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना प्रवासाला पूर्णपणे बंदी केली जाईल. कुणी शहाणपणा करून बसमध्ये बसलंच तर त्यांना अर्ध्या वाटेत उतरवलं जाईल. जास्त हुज्जत घातल्यास त्यांची रवानगी थेट पोलीस कोठडीत होईल. ही फार महत्त्वाची सूचना एसटी खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे. आधी कसंही चालायचं, कुणीही कुठूनही चढायचं उतरायचं, पण आता शिस्त पाळावीच लागेल. आता महामंडळाच्या प्रत्येक गाडीला हे 5 नियम लागू आहेत. तुम्ही साध्या लाल परीत असा, शिवशाहीत असा, शिवाई, नीमाराम किंवा कोणत्याही सरकारी बसमध्ये असा तर नियमाच्या चौकटीत राहूनच प्रवास करावा लागेल. अन्यथा पैसे मोजूनही अपमान सोसून खाली उतरावे लागेल. तुमचा ओरिजिनल पास सुद्धा बाद होऊ शकतो. तुम्ही नियम तोडले तर ड्रायव्हर आणि कंडक्टर तुम्हाला बाहेर काढायला समर्थ आहेत. गडबड केल्यास पोलीस कारवाईचे स्पष्ट आदेश दिले गेले आहेत. आता ज्या प्रवाशांवर बंदी घातली आहे ते 4 विशिष्ट प्रकारचे लोक आहेत. यात काही ठराविक महिला, काही पुरुष आणि अशा ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे ज्यांनी सवलतीचा चुकीचा फायदा घेतलाय. म्हाताऱ्या माणसांना सध्या 50% सूट मिळते. महिलांना सुद्धा अर्ध्या किमतीत प्रवासाची सोय आहे. या सवलतीमुळे बसमधील गर्दी प्रचंड वाढली आहे. बायांची संख्या अचानक वाढली आहे आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. या गर्दीमुळे काही गंभीर अडचणी तयार होत आहेत. म्हणूनच हे नवीन निर्बंध आले आहेत. या 5 नियमांपैकी 4 नियम खूपच कडक आहेत, पण 5वा नियम तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 5व्या नियमामुळे पुरुषांना एक खास फायदा मिळणार आहे. तर ते नियम कोणते, कोणती 2 कागदपत्रे हवीत, कुणाला प्रवासापासून रोखलं जाईल आणि महिलांना का उतरवलं जाईल याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एसटी प्रशासनाने राज्यातील प्रवाशांसाठी 5 मोठे बदल केलेत, ज्यामुळे आता काही लोकांना बसमध्ये उभंही राहता येणार नाही. 2 कागदपत्रांच्या चेकिंग नंतरच प्रवासाची परवानगी दिली जाईल. नियम मोडला तर गाडीतून बाहेर काढलं जाईल आणि पैसेही परत मिळणार नाहीत. यातले पहिले 4 नियम कडक असले तरी 5वा नियम पुरुषांसाठी मोठी संधी आहे. पुरुषांच्या फायद्याचा हा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका. पण त्याआधी हे 4 महत्त्वाचे नियम नीट समजून घ्या. पहिला नियम महिलांसाठी आहे, ज्यांना 50% सवलत मिळते. आता ज्या महिला अर्ध्या तिकिटात फिरतात त्यांच्यासाठी नियम क्रमांक 1 बदलला आहे.
पूर्वी फक्त म्हाताऱ्या माणसांना अर्ध तिकीट असायचं, पण वर्षापासून महिलांनाही ही सूट मिळतीये. अनेक महिलांना यातले बारकावे ठाऊक नाहीत, ज्यामुळे त्यांना प्रवासातून बाहेर काढलं जाऊ शकतं किंवा त्यांचा सवलतीचा हक्क नाकारला जाऊ शकतो. सरकारने महिलांच्या अर्ध्या तिकिटासाठी पहिला महत्त्वाचा नियम सांगितला आहे. ही सवलत आधी संपूर्ण राज्यात चालू होती. कुठेही जा, महिलांना 50% सूट मिळायची. पण आता यात थोडा बदल झालाय. ही सवलत फक्त महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच मिळेल. तुम्ही राज्याच्या आत पुणे, मुंबई, सातारा अशा कोणत्याही 36 जिल्ह्यांत फिरा, तुम्हाला अर्ध तिकीट लागेल. पण राज्याची बॉर्डर ओलांडली की तुम्हाला पूर्ण पैसे मोजावे लागतील. अशा वेळी कंडक्टरशी वाद घातला तर पोलीस कारवाई होऊ शकते. दुसरा नियम लहान मुलांच्या अर्ध्या तिकिटाचा आहे, तर तिसरा नियम थेट वयस्कर आजोबा आजींसाठी आलाय. चौथा नियम अशा नमुन्यांसाठी आहे ज्यांच्या खिशात नोटा असूनही त्यांना गाडीतून बाहेर काढलं जाईल. पण पाचवा नियम म्हणजे पुरुषांची नशिबाची लॉटरीच लागलीये. नियम म्हणजे पुरुषांची नशिबाची लॉटरीच लागलीये. सावधान. दुसरा नियम कान देऊ नये का. मुलांच्या तिकिटासाठी आधार कार्ड जवळ ठेवणं आता आवश्यक करण्यात आलं आहे. पूर्वी कसं होतं, कंडक्टर फक्त तोंडी विचारायचे, पोरगा किती वर्षांचा आहे आणि तिकीट देऊन टाकायचे. पण आता सावध व्हा. फक्त 5 ते 12 वयोगटातील चिमुरड्यांनाच 50% सूट मिळणार आहे. अनेकदा काय होतं, पोरगं 12 वर्षांच्या पुढं असूनही मायबाप पैसे वाचवायला खोटं वय सांगतात. पण आता ही भामटेगिरी चालणार नाही, कारण ओळखपत्र दाखवणं आता बंधनकारक केलंय. जर का कंडक्टरला संशय आला तर तो हक्काने पुरावा मागेलच. कार्डवरची जन्मतारीख कधीच खोटं बोलत नाही, त्यामुळे वयाची फसवणूक करणं आता विसरा. जर तुमच्याकडे ओळखपत्र नसेल किंवा दाखवायला नाटकं केली तर कंडक्टर तुम्हाला चालू प्रवासात भर रस्त्यात खाली उतरवू शकतो आणि खोटी माहिती दिल्यामुळे तुमच्यावर थेट पोलीस केस सुद्धा ठोकली जाईल. तिसरा नियम तर 75 पार केलेल्या आजी आजोबांसाठी आहे, ज्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतून फुकट प्रवास मिळतो. तर 65 ते 75 वयोगटातील मंडळींना अर्ध्या पैशात तिकीट मिळतं. पण एसटी प्रशासनाच्या हाती एक धक्कादायक पुरावा लागलाय. काही लोक चक्क बनावट ओळखपत्र बनवून वयाची अदलाबदल करत आहेत. समजा कुणाचा जन्म 1955 असेल आणि तो 70 वर्षांचा असेल, तर 75चा लाभ घेण्यासाठी तो चक्क 1950ची तारीख असलेलं खोटं कार्ड वापरतोय. आता अशा महाभागांवर सरकारची करडी नजर असणार आहे. कंडक्टरला एक एक कागद बारकाईने तपासा असा वरून कडक आदेश आलाय. खोट्या पुराव्यावर प्रवास करताना सापडलात तर गाडीतून तर काढतीलच, पण फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल होईल, ज्यामुळे तुमचा प्रवास कायमचा जेलच्या दिशेने वळेल. चौथा नियम तर इतका भयंकर आहे की खिशात पैसे असूनही तुम्हाला बाहेर फेकलं जाईल. हा नियम प्रत्येकालाच लागू आहे. तुम्ही तिकीट घेतलं असलं तरी शिस्त मोडली तर बसमध्ये पाऊलही ठेवता येणार नाही. पहिली धोक्याची घंटा म्हणजे दारू पिऊन बसमध्ये यायला पूर्णपणे बंदी आहे. नशेत असलेल्या कुणालाही बसच्या दरवाजात उभं केलं जाणार नाही. तसंच सिगारेट ओढणं आणि तंबाखू खाऊन बस लाल करणं महागात पडेल. जर बसमध्ये थुंकून घाण केली तर खिशातून मोठा दंड मोजावा लागेल. चोरीच्या इराद्याने किंवा महिलांची छेड काढणाऱ्या संशयास्पद लोकांच्या मुसक्या आवळायला पोलिसांची टीम तैनात असेल. उगाच राडा करून शांतता भंग करणाऱ्या किंवा भांडखोर प्रवाशांना डायरेक्ट पोलीस चौकीची हवा खावी लागेल. मग ती बाई असो वा पुरुष, कायदा मोडला तर जेलची वारी नक्की आहे हे आता डोक्यात फिट ठेवा. आता यासोबतच सर्वात महत्त्वाचा एक कागद आहे जो प्रत्येकाकडे हवाच, ते आहे NCMC कार्ड. सरकारने आता हे स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याकडे पाऊल टाकलंय. हे एक असं जादुई कार्ड आहे जे तुमच्या बँकेच्या कार्डसारखंच दिसेल, पण याचे फायदे वाचून थक्क व्हाल. या एकाच कार्डाच्या जोरावर तुम्ही महाराष्ट्रातली एसटी, मेट्रो, लोकल ट्रेन आणि अगदी बेस्ट बसचं तिकीटही फाडू शकता. या कार्डमुळे तुम्हाला कंडक्टरसोबत सुट्ट्या पैशांवरून कटकट करायची गरज नाही की रांगेत ताटकळायची भीती नाही. फक्त कार्ड मशीनला टेकवा आणि तुमचं तिकीट डोळ्याच्या पात्यात तयार. विशेष म्हणजे हे कार्ड केवळ प्रवासापुरतं नाही, तर टोल नाक्यावर पैसे द्यायला आणि साध्या दुकानात सामान घ्यायलाही चालेल. जर तुम्ही अजूनही हे कार्ड काढलं नसेल तर लगेच बँकेत किंवा जवळच्या बस आगारात जाऊन चौकशी करा, कारण उद्याचा डिजिटल प्रवास या कार्डशिवाय करणं अशक्य होणार आहे. तर मित्रांनो, आपण एस.टी. महामंडळाचे हे 5 नवीन नियम पाहिले. हे नियम ऐकायला जरी कडक वाटत असेल तर प्रवाशांसाठी शिस्तीच्या आणि सुरक्षेसाठी त्यांच्या गरजेचे आहेत. विशेषतः बनावट ओळखपत्र वापरण्यामुळे प्रामाणिक प्रवाशांचे नुकसान होत आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, जर तुम्हाला तुमचा प्रवास सुखकर करायचा असेल किंवा दंड टाळायचा असेल तर तुम्हाला NCMC नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आणि योग्य कागदपत्र
कशी तयारी ठेवायची आहेत याची स्टेप बाय स्टेप माहिती मी आता देते. नीट लक्ष देऊन ऐका. स्टेप फर्स्ट, आधार कार्ड अपडेट ठेवा. सर्वात आधी तुमच्याकडे आणि तुमच्या मुलांकडे ओरिजिनल आधार कार्ड असणे सक्तीचे आहे. कंडक्टर आता फोटोकॉपी किंवा मोबाईलमधील फोटो मान्य करणार नाही. त्यामुळे प्रवासाला निघताना ओरिजिनल आधार कार्ड सोबत ठेवा. स्टेप 2, NCMC कार्ड मिळवा. हे कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन चौकशी करा. तसेच अनेक मोठ्या बस आगारात डे पोस्ट आता हे कार्ड देण्याची सुविधा सुरू झाली आहे. यासाठी फक्त तुमचे एक ओळखपत्र आणि पॅन कार्ड लागते. स्टेप 3, कार्ड रिचार्ज कसे करावे. हे कार्ड तुम्ही गुगल पे किंवा फोनपेवरून सहज रिचार्ज करू शकता. यामुळे तुम्हाला कंडक्टरला सुट्टे पैसे देण्याची कटकट राहणार नाही आणि तुमची तिकीट मशीनवर फक्त टॅप करून निघेल. स्टेप 4, 75 वर्षांवरील नागरिकांसाठी. ज्यांचे वय 75 पार आहे त्यांनी आपले अमृत ज्येष्ठ नागरिक कार्ड आगार प्रमुखांकडून प्रमाणित करून घ्या. जुने झालेली किंवा अक्षरे पुसली गेलेली कार्ड्स बदलून घ्या, अन्यथा प्रवासात अडवणूक होऊ शकते. स्टेप 5, राज्याबाहेर प्रवास करताना सावधान. लक्षात ठेवा, महिलांची फक्त 50% सवलत महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंतच आहे. जर तुम्ही कर्नाटक किंवा गुजरातला जात असाल तर कंडक्टरला आधीच कल्पना द्या की तुम्ही कुठे उतरणार आहात, जेणेकरून पुढच्या प्रवासाचे पूर्ण तिकीट काढता येईल. मित्रांनो, मला आता खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला STचा हा नियम क्रमांक 4 योग्य वाटतो का, की यामुळे प्रवाशांची गैरसोय होईल. तुमची जी काही प्रामाणिक मते असतील ती खाली कमेंटमध्ये लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. तसेच तुमच्यापैकी किती जणांकडे स्मार्ट कार्ड काढले आहे. ज्यांनी काढले नसेल त्यांनी नो अशी कमेंट करा, म्हणजे मी त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवेल की कार्ड नक्की कुठे आणि कसे मिळते. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना हा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा अपमान होणार नाही किंवा अर्ध्यातून उतरवले जाणार नाही. अशाच ताज्या आणि खऱ्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.